नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज ह्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे की बऱ्याच जणांचं काय होतं, व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत किंवा सबस्क्रायबर नाही वाढत, म्हणून काही जण व्हिडिओ बनवायचे सोडून देतात किंवा नको टाकायचं, व्ह्यूज नाही आहेत, सबस्क्रायबर नाही वाढत, तर म्हणून निराश पण होता काही जण. म्हणून मी त्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे. कारण बऱ्याच जणांचं खूप वेळा प्रयत्न करून पण असं होतं, म्हणजे माझ्या पण चॅनलला असं झालेलं आहे. माझ्या पण व्हिडिओला कधी व्ह्यूज नाही आहेत, कधी सबस्क्रायबर नाही वाढत. तर तुम्ही नेहमी टाकत चला, व्हिडिओज नेहमी बनवायचे, दररोज टाकत राहायचे, व्ह्यूज येत जातील किंवा सबस्क्रायबर वाढतील. आणि प्रत्येकाच्या चॅनलला असं होतंच, बऱ्याच जणांच्या चॅनलला असं होतं. कोणीच सांगत नाही की आमच्या चॅनलला असं होतं म्हणून. आता मी स्वतः 3 वर्ष झालं म्हणजे यूट्यूबवरती काम करते, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की असं निराश होऊन नका जाऊ. व्ह्यूज नाही आहेत, जाऊ द्या, सोडून देऊ, व्हिडिओ नाही टाकायचे वगैरे असं. तर माझ्यासोबत पण झालेलं आहे असंच. माझे पण सबस्क्रायबर वाढायचे मध्येच बंद होऊन जाता, मध्येच वाढता, मध्येच बंद होता, असं होत राहतं. माझ्यासोबत झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते. तरी पण टाकायचे व्हिडिओज, व्ह्यूज नाही आले तरी पण व्हिडिओज टाकायचे, सबस्क्रायबर नाही वाढले तरी पण व्हिडिओज टाकायचे. एकदा का तुम्ही यूट्यूबवर काम करायला सुरुवात केली तर मध्येच सोडून द्यायचं नाही. ते काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही व्हिडिओज बनवत नाही, व्हिडिओज टाकत नाही, त्याच्याने पण ते यूट्यूबला समजतं की काय हे कामच व्यवस्थित करत नाही, तर कसं काय व्हिडिओला व्ह्यूज द्यायचे किंवा सबस्क्रायबर कसे द्यायचे तुम्हाला, ते पण असतं. आता एखाद्या म्हणजे कुठे आपण कामाला असेल तर आपल्याला कंटिन्यू कामाला जावं लागतं की नाही. ड्युटी असेल, कोणाचा जॉब असेल, तर आपण कंटिन्यू कामाला जातो, म्हणजे दररोज जातो आपण, नाही का? दररोज जातो. तर तसंच यूट्यूबचं पण काम आहे. तुम्ही डेली दररोज व्हिडिओज टाकत राहायचं, टेन्शन नाही घेत राहायचं की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत, मी कशाला व्हिडिओ टाकू, असं अजिबात करायचं नाही. डेली दररोज व्हिडिओ टाकायचे. दररोज नाही जमलं तर म्हणजे एक दिवस 2-3 दिवसाची व्हिडिओज काढून ठेवायचे आणि दररोज एक अपलोड करत राहायचं. पण टाकायचं, दररोज काही ना काही व्हिडिओज टाकत राहायचं यूट्यूबवरती. तर माझ्या पण चॅनलवरती बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आला, बऱ्याच वेळा व्ह्यूज यायचे बंद व्हायचे, सबस्क्रायबर वाढायचे बंद व्हायचे. मी पण खूप कंटाळून असं वाटायचं, जाऊ द्या कशाला, म्हणजे व्ह्यूज नाही आहेत, सबस्क्रायबर नाही वाढत, देव सोडून. पण असं वाटतं करतोय ना आपण, बघू आज नाही आले तर उद्या येतीलच व्ह्यूज, सबस्क्रायबर वाढतील तर वाढता. एवढं टेन्शन नाही घ्यायचं आणि आपलं चॅनल चालू ठेवायचं, आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. तर चला, मला एवढं सांगायचं होतं. बऱ्याच जणांनी म्हणजे असं निराश होऊन चॅनल सोडून दिले किंवा चॅनलवरती काम करायचं सोडून दिलं. खास हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. आणि मेन म्हटलं तर माझ्यासोबत पण तसंच झालेलं आहे, म्हणून मी म्हणजे तुमच्या सर्वांना माहिती सांगते की चॅनलवरती काम करायचं बंद करू नका, चॅनलवरती कंटिन्यू काम करा आणि एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच फळ भेटेल. आणि आपलंच एकट्याचं चॅनल नसतं, भरपूर असे चॅनल आहेत की त्यांना पण सबस्क्रायबरची गरज असते. तर मग आपल्याला जर एकट्याला सबस्क्रायबर तेवढे जर भेटले तर आपणच कुठल्या पुढे जाऊ, नाही का? तर म्हणून ते मध्ये मध्ये सबस्क्रायबर वाढायचे बंद होता, व्ह्यूज यायचे बंद होता. व्ह्यूज यायचे बंद झाले की सबस्क्रायबर वाढत नाही, हे पण लक्षात ठेवायचं. कारण व्हिडिओ पुढे जातच नाही तर सबस्क्रायबर कसे काय वाढतील? नवीन सबस्क्रायबरपर्यंत व्हिडिओ जातच नाही तर सबस्क्रायबर कसे काय वाढतील? जेव्हा व्हिडिओला आपल्या व्ह्यूज यायला सुरुवात होता तेव्हा सबस्क्रायबर वाढता, हे पण लक्षात ठेवायचं. असं होतं. आणि यूट्यूब सर्व तर सबस्क्रायबर आपल्याला नाही देणार, बरेच लोक आहेत त्यांना पण गरज आहे सबस्क्रायबरची. तर तसं पण असतं की यूट्यूब म्हणजे काही दिवस आपलं चॅनल म्हणजे एवढं पुढे दाखवतच नाही. आता बरेचसे लोक म्हणता बघा, तुम्ही बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकले का किंवा बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आले का, तर त्यांनासुद्धा जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा लवकर आपलं नोटिफिकेशन जात नाही. कारण हे पण लक्षात ठेवा की काही दिवस आपल्या लाईव्हला बरेच लोक असतात, काही दिवस कमी असतात, असे पण असतात, हे पण लक्षात ठेवायचं. कारण यूट्यूबचं हेच काम आहे
की काही दिवस तुम्हाला सबस्क्रायबर देतं, काही दिवस व्ह्यूज पण देतं आणि काही दिवस काहीच सबस्क्रायबर देत नाही आणि काही दिवस काहीच व्ह्यूज देत नाही. हे असंच असतं, असंच चालायचं. जसं जीवनामध्ये उतार चढ असतं तसं आपल्या चॅनलवर पण उतार चढ होणारच, असं असतं. चालायचं असंच, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि काय होतं, आपण जास्त विचार करत बसलो की मग काम करायचं सोडून देतो. त्याच्यापेक्षा विचार न करता दररोज व्हिडिओ बनवायचे आणि दररोज अपलोड करायचे. सबस्क्रायबर वाढू या ना वाढू, व्ह्यूज येऊ या ना येऊ, ते टेन्शन नाही घ्यायचं. आपली मेहनत केलेली कुठे वाया नाही जाणार, एवढं तर आहे. आपण कंटिन्यू मेहनत करत राहिलं तर आपल्याला नक्कीच देव कधी ना कधी फळ देतो. तर तुम्ही पण असंच कंटिन्यू मेहनत करत चला. म्हणजे टेन्शन न घेता एकदम रिलॅक्स होऊन सगळ्या गोष्टी करायच्या, तरच आपल्याला म्हणजे नो टेन्शन नो झंझट. एवढं टेन्शन नाही घ्यायचं, रोज करत राहायची, आपली मेहनत सुरू ठेवायची. तर चला, मला एवढं सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून. तर चला, बाय बाय. भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये. कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.